आणि यानंतर पुणे जिल्ह्यातील 9 घडामोडी आपण पाहूया। महायुतीमध्ये शिरूर लोकसभेच्या जागेवरून तिढा सुरू असतानाच अमोल कोल्हेकडून यांच्याकडून जोरदार प्रचाराला सुरुवात। शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंचे सर्वत्र बॅनर। पुणे पीएमपीएमएलच्या 100 बसेस स्क्रॅप झाल्यानं बसेसचा तुटवडा। बसेसच्या फेऱ्या पूर्ण करताना अधिकाऱ्यांची कसरत। पीएमपीएमएलचा बसेसचा तुटवडा भासण्याची शक्यता। पुणे जिल्हा परिषदेच्या तिजोरीत 68 कोटींची भर। 23 गावं महापालिकेत समाविष्ट झाल्यानं अर्थसंकल्प सलग तिसऱ्या वर्षी 250 कोटी रुपयांच्या आत। इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची प्रसिद्ध। उत्तरसूचीवर काही आक्षेप असतील तर 13 तारखेपर्यंत नोंदवण्याचं आवाहन। पुण्याच्या मुळशीतील 13 वारकऱ्यांना साहित्य परिषदेच्या माध्यमातून पेन्शनचा लाभ। आर्थिक अडचणीत असलेल्या वारकऱ्यांना मिळणार पेन्शन योजना। पुण्याच्या हिंजवडीत रंगला मुळशी रत्न पुरस्कार प्रदान सोहळा। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामं करणाऱ्यांना सन्मानित। पुण्याच्या भोरमध्ये पोलीस पाटील संघटनेचा पदग्रहण समारंभ संपन्न। सुधीर दिघे यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड। भोर, वेल्हा आणि मुळशीतील पोलीस पाटील संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित।